भगवान की नमः। पार्वती पतये हर हर महादेव। श्री शिव महापुराणामध्ये 7 संहिता आहेत। यामध्ये विद्येश्वर संहितेमध्ये बिल्व वृक्षाचा महिमा आलाय। केवढं महत्व बेलाच्या झाडाला, बेलाच्या पानाला आहे। पुण्यतीर्थानि यावन्ति लोकेषु प्रतितान्यपि तानि सर्वाणि तीर्थानि बिल्वमूले वसन्ति। या संपूर्ण जगामध्ये जेवढे काही तीर्थ आहेत, पुण्यतीर्थ, हे सर्व तीर्थ बेलाच्या झाडाच्या मुळाशी वास्तव्य करत असतात। म्हणून अशा बेलाच्या झाडाखाली बसून जर जप केला तर कोटी गुण त्याचा लाभ प्राप्त होत असतो। बिल्वमूले महादेवं लिंगरूपी नमव्ययं यः पूजयति पुण्यात्मा स शिवं प्राप्नुयात् ध्रुवं। बेलाच्या झाडाखाली भगवान महादेवाच्या पिंडाची, शिवलिंगाची स्थापना करून जो शिवलिंगाची दररोज पूजा करतो तो लवकरात लवकर भगवान महादेवाची प्राप्ती करून घेतो। बिल्वमूले शिवरत्वं भोज्येद्यस्तु भक्तितः एकमा कोटिगुणितं तस्य पुण्य पर्जायते। श्री सुतजी महाराज शौनकादी ऋषींना सांगतात, हे शौनकादी ऋषींनो, बेलाच्या झाडाखाली एखाद्या शिवभक्ताला जो जेवण देतो, अन्नदान करतो, तर कोटी शिवभक्ताला अन्नदान करण्याचं फल त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होत असतं। त्यानंतर शिवनामाचा महिमा सांगितलाय। श्री शिवाय नमस्तुभ्यं मुखं व्याहरते यदा तन्मुखं पावनं तीर्थं सर्व पाप विनाशनम। श्री सुतजी महाराज शौनकादी ऋषींना सांगतात, भगवान महादेवाचा ओम नमः शिवाय हा जो मंत्र आहे हा सर्वांना माहिती आहे। परंतु जेव्हापासून पंडित प्रदीपजी मिश्रा यांनी शिव महापुराण कथा सांगायला सुरुवात केली, ती जेव्हा प्रसिद्ध झाले आणि तेव्हा हा मंत्र सुद्धा विशेष प्रसिद्ध झाला। सुरुवातीला मला सुद्धा वाटत होतं कोणतरी एखाद्या विद्वानाने, एखाद्या संस्कृत पंडिताने तो मंत्र काढला असावा भगवंताचे भजन करण्याकरता, पण नाही। जेव्हा मी शिवपुराणाचा अभ्यास केला तर त्याचा श्लोक आलाय। म्हणजे हा मंत्र कोणी बनवलेला नाहीये, शिवपुराणामध्ये आलेला आहे। श्री शिवाय नमस्तुभ्यं अशा मंत्राचं जो सतत जप करत राहतो तर त्याचं मुख म्हणजे त्याचं पावन तीर्थ आहे। म्हणून श्री शिवाय नमस्तुभ्यं या मंत्राचा जप करावा। शिवनाम मुखे यस्य सदा शिवे शिवेति च पापानि न स्पृशत्येव खंदिरांगारकं यथा। श्री सुतजी महाराज म्हणतात, भगवंताचं शिवनाम अत्यंत सोपं आहे। जो शिव 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 असे भगवान परमात्म्याचा शिवनामाचा उच्चार करतो तर त्याला पापाचा कधी स्पर्श सुद्धा होऊ शकत नाही, एवढा शिवनामाचा हा प्रताप आहे। नामदावाग्निर महापातक पर्वता भस्मी भवन्त्ययात् अनायासं सत्यम सत्यम न संशयः। नाम एक प्रकारचा दावाग्नी आहे। या दावाग्नीमध्ये जे टाकलं ते सर्व भस्मसात होतं। तसं भगवंताचं, भगवान शंकराचं नाम हे दावाग्नी स्वरूप आहे। यामध्ये किती पूर्वजन्मामध्ये केलेलं दुष्चरित्र पाप असेल तर ते पाप जळून भस्मसात होतं। संसार मूल भक्तानां पातकानां महामुने शिवनाम कुठारेन विनाश जायते ध्रुवम। श्री सुतजी महाराज म्हणतात, शिवनाम म्हणजे कुऱ्हाड आहे, कुऱ्हाड। आणि आपल्याकडून घडलेली पातक एक प्रकारचे झाड आहे। तर शिवनाम रूपी कुऱ्हाडीने आपण पूर्वजन्मामध्ये केलेल्या पातक रूपी झाडांचं छेदन करू शकतो, तोडू शकतो। हा महिमा भगवान महादेवाच्या नामामध्ये केवढा महिमा आहे। वैदिक स पुण्यात्मा सदन्यो स बुधोमतः शिवनाम जपा सक्तो यो नित्य भुवि मानव। जो नित्य
शिवनामाचा जप करतो तो वैदिक आहे, तो पुण्यात्मा आहे, तो धन्य आहे। या जगतामध्ये सर्वात पुण्यवान महात्मा तोच आहे जो नेहमी शिवनामाचा जप करत असतो। शिवनामाचा जप केल्याने आणखी काय फायदा होतो? ब्रह्म हत्यादि पापानां राशीना प्रमितान मुने शिवनाम धृतं प्रोक्तं नाशयन्त्य अखिला नरई। जगतामध्ये 5 प्रकारचे महापाप सांगितले आहेत, त्याला उग्रपाप सुद्धा म्हणतात। महापाप आणि उग्रपाप। ब्रह्महत्या, सुरापानम, स्थेयम, गुरुदारागमनम, हे 4 महापाप आहेत। ब्राह्मणाची हत्या करणं किंवा ब्रह्मज्ञानी पुरुषाची हत्या करणं पहिलं महापाप आहे। सुरापान, दारू पिणं 2 नंबरचं महापाप आहे। स्थेयम, चोरी करणं 3ऱ्या नंबरचं महापाप आहे। आणि गुरुदारागमनम, गुरुपत्नीशी गमन करणं 4थ्या नंबरचं महापाप आहे। म्हणजे महाराज महापाप 5 असतात ना, तुम्ही 4च कसं सांगितले? तर आता 5वा कोण महापाप आहे तो लक्ष देऊन ऐका। या 4पैकी जो संगती करतो एकाची, म्हणजे ब्रह्महत्या केलेली नाहीये, ब्रह्महत्या करणाऱ्याच्या संगतीमध्ये राहतो तो 5वा महापापी। दारू पित नाही पण पिणाऱ्याच्या संगतीमध्ये राहतो तो 5वा महापापी। चोरी केलेली नाहीये पण चोरी करणाऱ्याच्या संगतीमध्ये राहतो तो 5वा महापापी। गुरुपत्नी गमन केलेलं नाहीये पण ज्याने गुरुपत्नी गमन केलंय त्याच्या संगतीमध्ये राहतो तो 5वा महापापी। संसर्गात एव पंचमम, जसं कोरोना काळामध्ये कोरोना झालेल्या त्या पेशंटच्या संपर्कात आला की त्याला कोरोना आहे असं समजण्याच्या अगोदर तो 15-20 लोकांना प्रसाद वाटून द्यायचा कोरोनाचा। जसं संसर्गाने हा रोग आजार पसरायचा तसं हे पाप सुद्धा संसर्गाने होत असतं। या 4 लोकांच्या संगतीमध्ये राहणारा, संसर्ग करणारा, सोबत राहणारा तो 5वा महापाप आहे। पण भगवान महादेवाचं नामस्मरण करतो त्याचे सर्व या ब्रह्म इत्यादी सर्व 5 महापापापासून निवृत्ती होते। अहो पापाच्या राशीच्या राशी जरी असल्या तरी भगवंताचं नाम, ज्याप्रमाणे मोठ्या गवताचा मोठा भारा आहे, एक अग्नी एक काडी त्या संपूर्ण गवताच्या भाराला जसं जाळून भस्मसात करते, तृण अग्नी मेळे समरस झाले तैशे नामे केले जपता हरी। तिथे हरिनामाचा महिमा सांगितलाय आणि शिवपुराणामध्ये शिवनामाचा महिमा सांगितलाय। हे सर्व देव एकच आहे, ईश्वर एकच आहे। ईश्वराची ही भिन्न भिन्न रूप आहे। कोणाला भगवान महादेव आवडतो त्याने भगवान महादेवाच्या नामाचा जप करावा, कोणाला विष्णू आवडतो त्याने विष्णूच्या नामाचा जप करावा, कोणाला राम आवडतो त्याने राम नामाचा जप करावा, कृष्ण आवडतो तो कृष्ण नामाचा जप करावा, कारण हे सर्व एकच आहे। मी आपण दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तो विषय घेतला आपण की भगवान विष्णू आणि भगवान शिव वेगळे नाहीतच। त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की भगवान विष्णूची भक्ती केली तर भगवान शिव नाराज होतील किंवा भगवान शंकराची भक्ती केली तर भगवान विष्णू नाराज होतील, नाही। शिवा रामा नाही भेद, या दोघांमध्ये भेद नाहीये। मग भगवान शंकराची भक्ती करा, भगवान विष्णू प्रसन्न होतील, भगवान विष्णूची भक्ती करा, भगवान शिव प्रसन्न होतील। हे 2 देव वेगळे नाहीतच आहे। त्यानंतर पातकाने विनश्यन्ते यावन्ते शिवनामतः भोवितावन्ते पापानि क्रियन्ते नरमुरहि। श्री सुतजी महाराज म्हणतात, शौनकादी ऋषींनो, भगवंताच्या शिवनामामध्ये पाप नष्ट करण्याची जेवढी ताकद आहे एवढं पाप जगतामध्ये कोणीच करू शकत नाहीये। ही भगवान शिवनामाच्या महिमाचा परिसीमा झाली। एवढं पाप कोणीच करू शकत नाही जेवढं पाप नष्ट करण्याची ताकद भगवान शिवनामामध्ये आहे। असा शिवनामाचा महिमा सांगितल्यानंतर आता भस्माचा महिमा सांगतात। भस्मम सर्व मंगलम परम, भस्म धारण केलं की ते सर्व मंगलकारक असतं। एकम ज्ञेयम महाभस्मम द्वितीयम स्वल्प संज्ञकम तद्भस्मं त्रिविधम प्रोक्तम श्रौतम स्मार्तम च लौकिकम। भस्माचे 3 प्रकार आहेत, श्रौत भस्म,
स्मार्त भस्म आणि लौकिक भस्म. श्रौत आणि स्मार्त हे जे भस्म आहे हे फक्त ब्राह्मणांनीच लावलं पाहिजे, आणि जे लौकिक भस्म आहे ते लौकिक सर्व इतरांना सुद्धा लावायला चालतं. लौकिक नावाचं भस्म. श्री सुतजी महाराज म्हणतात, जिथे भस्म धारण करणारे लोक राहतात अशा ठिकाणी सर्व तीर्थांचं वास्तव्य राहत असतं. त्रिपुंड सहित जीव पूज्य सर्वै सुरासुरै. सुतजी महाराज म्हणतात, जो त्रिपुंड धारण करतो तो आसुरांकडून सुद्धा पूजला जातो आणि देवांकडून सुद्धा पूज्य होत असतो. हा महिमा भस्म धारण करण्याचा आहे. ज्याने आपल्या जीवनामध्ये एखादा वीर सैनिक मारला असेल, त्याचं वीर हत्येचं पातक त्याला लागलं असेल, एखाद्याने स्त्रीला मारलं असेल, स्त्री हत्या झाली असेल, गाईला मारलं असेल तर गो हत्या झाली असेल, घोड्याला मारलं असेल म्हणजे अश्व हत्या झाली असेल, तर या सर्व पापापासून मुक्त व्हायचं असेल तर कपाळावर भस्म धारण केलं की या सर्व पापापासून मुक्ती होते. हे भस्म धारण केल्यानंतर, शिवनाम घेतल्यानंतर मनुष्य पापापासून मुक्त होतो. पण त्यानंतर पाप केलं नाही पाहिजे, कारण त्यानंतर जर पाप केलं तर मागचं चक्रवार व्याजासह प्राप्त होतं. म्हणून संकल्प करावा, पूर्व केलेल्या पापाचा पश्चाताप करावा, संकल्प करावा की इथून आम्ही चुकीचं वागणार नाही, पाप कर्म करणार नाही, आमच्याकडून जेवढं काही दुष्कर्म घडलं ते नष्ट व्हावं असा संकल्प करून भगवंताचा नामाचा जप आणि त्रिपुंड धारण केलं तर जीवनातील सर्व पातक नष्ट होत असतात. ज्याच्याकडून दुसऱ्याचं द्रव्य घेतलं गेलं असेल, परस्त्री हरण झाली असेल किंवा परस्त्री गमन झालं असेल, परनिंदा केली असेल, परपीडा दिली गेली असेल, असत्य भाषण केलं गेलं असेल, चुगली केली असेल, खोटी साक्ष दिली असेल, अशी असंख्य प्रकारची पाप केवळ त्रिपुंड धारण केल्याने नष्ट होत असतात. असा शिव महापुराणाचा त्रिपुंड धारकाचा आणि भस्म धारण करण्याचा महिमा आहे. बोले शिव महापुराण की जय. 5 मिनिटं. आता आपल्याला ऐकायचं आहे रुद्राक्ष धारण महिमा. रुद्राक्ष धारण केल्यानंतर काय फल प्राप्त होतं. रुद्राक्षाचे सुद्धा काही प्रकार आहेत. आवळ्याच्या आकाराचा सुद्धा काय असतो, रुद्राक्ष असतो. तो उत्तम मानला जातो, तो सर्व अरिष्ट दूर करत असतो. बोराच्या आकाराचा मध्यम मानला जातो आणि हरभऱ्याच्या आकाराचा कनिष्ठ मानला जातो. पण शिव महापुराण सांगतं की रुद्राक्ष लहान असतो, मध्यम असतो किंवा मोठा असतो, हे सर्वचे सर्व रुद्राक्ष जो धारण करतो, कोणताही ज्याला जो प्राप्त होईल तो, तर ते सर्व पाप नष्ट करणारे आहेत. ज्या रुद्राक्षाला दोरा वळण्याकरता आपोआप नैसर्गिक छिद्र प्राप्त झाले आहे तो सर्वात उत्तम रुद्राक्ष आहे. आणि ज्या रुद्राक्षाला छिद्र पाडलं जातं तो मध्यम किंवा कनिष्ठ असा मानला जातो. जो आपल्या शरीरावर 1000 रुद्राक्ष धारण करतो, किती 1000 रुद्राक्ष जो आपल्या शरीरावर धारण करतो तो साक्षात रुद्र स्वरूप होत असतो. पण महाराज एवढे रुद्राक्ष धारण कुठे कुठे करायचे नेमके, तर त्याचा महिमा, रुद्राक्ष धारण करण्याचा विधी आणि कोणत्या शरीरावर, कोणत्या अवयवावर, हातावर, मस्तकावर, गळ्यामध्ये किती रुद्राक्ष धारण केले पाहिजे याचा विधान सांगितलंय. श्री सुतजी महाराज म्हणतात, शौनकादी ऋषींनो 525 रुद्राक्षाचा सुंदर असा मुकुट तयार करायचा. 360 रुद्राक्षांच्या 3 माळा जानव म्हणून धारण करायच्या. शेंडीमध्ये 3 रुद्राक्ष खोवायचे. अलीकडे हिंदू लोकांना शेंडीच नाहीये, ते कुठे रुद्राक्ष खोवतील. म्हणून माझी विनंती आहे, आपण उच्च कुलामध्ये आणि उच्च धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये आलोय आणि हिंदू धर्माची मुख्य निशाणी आहे कपाळाला गंध आणि डोक्यावर शेंडी असली पाहिजे.
शेंडी न बांधता आपण किती जप तप केलं तर त्याचं पुण्य प्राप्त होत नाही. शेंडीची गाठ पडली पाहिजे, कारण स्नान, दान, जप आणि होम जो पर्यंत आपण शिखा म्हणजे शेंडीला गाठ बांधून जप करत नाही तोपर्यंत पुण्य प्राप्त होत नाही. कर्म मार्ग एवढा सूक्ष्म आहे, भक्ती मार्ग सुद्धा. म्हणून डोक्यावर शेंडी असली पाहिजे, आणि ती नुसती अशी एवढीशी नाही, मोठी पाहिजे आणि गाठ बांधल्या गेली पाहिजे, अशी मोठी शेंडी पाहिजे. तेव्हा शेंडी समजा शेंडी आहे परंतु गाठ मारली नाही, जप केला तर तो प्राप्त होत नाही फल. शेंडी असून गाठ मारल्यानंतर स्नान, दान, जप आणि होम, अहो स्नानाचं दररोज स्नान करण्याचं पुण्य माणसाला प्राप्त होतं, पण ते पुण्य सुद्धा प्राप्त होत नाही. शेंडीमध्ये 3 खोवायचे. डाव्या कानामध्ये 6 रुद्राक्ष, उजव्या कानामध्ये 6 रुद्राक्ष, कंठामध्ये 101 रुद्राक्षाची माळा, या बाहूमध्ये 11, या बाहूमध्ये 11, या कोपरामध्ये 11, या कोपरामध्ये 11. त्यानंतर कमरेमध्ये 3 आणि गुप्त रूपाने 5, असे जवळजवळ 1000 रुद्राक्ष जो धारण करतो, श्री सुतजी महाराज म्हणतात तो साक्षात रुद्र स्वरूप होतो. त्याच्यामध्ये आणि भगवान शंकरामध्ये कुठेही भेद प्राप्त होत नाही. मुले शंकर भगवान की. पण आता रुद्राक्ष धारण केला, सध्या ते वारं वाहत आहे ना, रुद्राक्ष धारण केला पाहिजे, रुद्राक्षाचा महिमा असा आहे. पण रुद्राक्ष धारण करण्याचे नियम लक्षात घ्या. नसतं रुद्राक्ष धारण करण्यात काही फायदा नाहीये, नाहीतर दोष लागेल आपल्याला. मांसम मद्यम तुलशुनम पलांडुम शीघ्रमेव च श्लेष्मांतकम विद्वरहम भक्षणे वर्जयेत ततः. ज्याने रुद्राक्ष धारण केला आहे, जरा हात वर करणार का, माझी विनंती आहे. ज्यांच्या गळ्यामध्ये रुद्राक्ष आहे त्याने जरा हात वर करा बरं, बोट वर करा बरं. ज्यांच्या गळ्यामध्ये, मग माता भगिनी असो का पुरुष मंडळी असो, ज्यांच्या गळ्यामध्ये रुद्राक्ष धारण केलाय ते पुण्याचे अधिकारी आहेत, यात संशय नाही. करा काही, धन्यवाद. परंतु त्यांनी नियम पाळला पाहिजे. रुद्राक्ष धारण करण्याचे काय नियम आहेत, तर त्यांनी मांस भक्षण करू नये, पहिला नियम. दुसरा नियम आहे मद्यपान करू नये. मद्यपान माहितीये का सर्वांना? एका गावाला कथा करत होतो मी, समोर तरुण मंडळी बसली होती. त्यांना विचारलं, पोरांनो तुम्हाला मद्यपान माहिती का? एक म्हटलं हा महाराज आम्हाला माहितीये. म्हणतो सांग. मद्यपान म्हणजे नागिनीचं पान. पोरांना मद्यपान सुद्धा माहिती आहे. सध्याच्या काळामध्ये आपण इंग्लिश मिडियमच्या मागे धावतोय ना, तेवढून मराठी शब्द मागे पडत चाललो. आता पोरांना शृंगार शब्द कळत नाही. काय पोरांना कळतो का तुम्हाला? शृंगार म्हणजे काय? शृंगार, मेकअप, हा हे लवकर कळतं. इंग्रजी भाषा शिकली पाहिजे, ती काळाची गरज आहे. आणि जर तुमचा मुलगा इंग्रजी शिकला नाही तर तो इतर मुलांच्या तुलनेत काळाच्या ओघात मागे पडेल. इंग्रजी शिकवा, ती आता काळाची गरज आहे. पण मराठी विसरता कामा नये, ती आपली मातृभाषा आहे. माझा मराठाची बोलू कौतुके, पै अमृता तेही पैजा जिंके. ज्ञानोबारायांना ज्ञानेश्वरी संस्कृत मध्ये लिहिणं काहीच अवघड नव्हतं, पण तरी आमच्या करता ज्ञानोबारायांनी ती संस्कृत भाषेत न लिहिता मराठी भाषेमध्ये लिहिली. हा स्वाभिमान आहे मराठी भाषेचा. बोले भक्तवत्सल भगवान की जय. म्हणून मांस, मद्य खाऊ नये, पिऊ नये. आणि त्यातल्या त्यात विशेष म्हणजे लशुनम, लसूण सुद्धा चालत नाही. ज्याने गळ्यामध्ये रुद्राक्ष धारण केलाय त्याने लसूण खायचं नाही. पलांडुम म्हणजे कांदा लसूण खायला चालत नाही, तर विशेष त्याला पुण्य प्राप्त होत असतं. रुद्राक्षद्वारे जर जप केला, माळा घेतली रुद्राक्षाची, आणि त्या रुद्राक्षाच्या माळेने जर जप केला तर एकेका मण्याबरोबर कोट्यावधी शिव जपाचं फल त्याला प्राप्त होत असतं. एवढा महिमा रुद्राक्ष माळेचा आहे. जर तुमच्याकडे एकमुखी रुद्राक्ष असेल तर तो एकमुखी रुद्राक्ष साक्षात शिव स्वरूप आहे. आणि तो एकमुखी रुद्राक्ष धारण केला
तर जीवनामध्ये भोग मोक्ष प्राप्त होत असतात. ब्रह्महत्यादी पातक सुद्धा नष्ट तो करत असतो. दोनमुखी रुद्राक्ष असेल तर तो देवेश्वर स्वरूप आहे. हा दोनमुखी रुद्राक्ष मनुष्याच्या सर्व कामना पूर्ण करत असतो. आणि गायीची हत्या घडली असेल, गो हत्या घडली असेल तर त्या पापापासून मुक्त करतो. तीनमुखी रुद्राक्ष असेल तर त्या तीनमुखी रुद्राक्षाच्या प्रभावाने सर्व विद्या अंतःकरणामध्ये प्रतिष्ठित होतात. म्हणून ज्याला विद्याभ्यास करायचा आहे, चांगलं शिकायचंय, शिकून पुढे मोठ्या पदावर जायचंय, ज्ञान प्राप्त करायचंय, त्याने तीनमुखी रुद्राक्ष धारण करावा. चारमुखी रुद्राक्ष धारण केला तर जीवनामध्ये धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थाची प्राप्ती होत असते. पाचमुखी रुद्राक्ष धारण केला तर मनोवांछित फल प्राप्त होत असतं. अगम्या स्त्रीशी गमन झालं असेल किंवा ज्या स्त्रीचं अगम्य पुरुषाचे गमन झालं असेल, त्या पापापासून जे दोष निर्माण होतात ते सर्व पाप नष्ट होत असतात. पाचमुखी रुद्राक्ष धारण केल्यानंतर त्यानंतर सहामुखी जो रुद्राक्ष आहे हा साक्षात कार्तिकीय स्वरूप आहे. म्हणून हा सहामुखी रुद्राक्ष ज्याने उजव्या बाजूस धारण केला तर त्याचे ब्रह्महत्या आदी सर्व पातकापासून मुक्ती होत असते. सातमुखी रुद्राक्ष असेल याला अनंग स्वरूप मानलं जातं. आणि सातमुखी रुद्राक्ष जो धारण करतो त्याच्या जीवनातून दारिद्र्य नष्ट होतं, तो ऐश्वर्यवान होतो. म्हणून ज्याची गरिबी नष्ट व्हावी, पैसा येऊ लागावा, श्रीमंती प्राप्त व्हावी, ऐश्वर्यवान व्हावं, त्यांनी सातमुखी रुद्राक्ष धारण केला पाहिजे. किती मुखी? सातमुखी. आठमुखी रुद्राक्ष ज्याने धारण केलाय हा प्रत्यक्ष भैरव स्वरूप असतो. हा पूर्णायू होतो. पूर्णायू होतो म्हणजे याने या जन्माच्या वेळेला याचं जेवढं आयुष्य निर्धारित आलंय एवढं आयुष्य त्याला मिळतं. कधी कधी माणसाला अपमृत्यू होत असतो. या आपले गुरुबंधू रोहित महाराज, मयूर महाराज यांचं आगमन झालंय. टाळ्या वाजवून यांचं स्वागत करायचं. तर नवमुखी रुद्राक्ष, आठमुखी रुद्राक्ष धारण केला तर तो पूर्ण आयुष्य त्याला मिळतं, त्याचा अल्प मृत्यू होत नाही. मृत्यू पश्चात तो साक्षात शंकर रूपाला प्राप्त होत असतो. दहामुखी रुद्राक्ष, नवमुखी रुद्राक्ष धारण केला तर त्याला शिव समज सर्वेश्वरत्व प्राप्त होतं. दहामुखी रुद्राक्षाने सर्व मनोकामना पूर्ण होतात. अकरामुखी रुद्राक्ष त्याला सर्व ठिकाणी विजय प्राप्त होत असतो. म्हणून सर्वांना विजय प्राप्त करायचा असेल, ज्या क्षेत्रामध्ये जातो तिथे आपला विजय झाला पाहिजे असं वाटत असेल तर त्यांनी 11मुखी रुद्राक्ष धारण करावा. हा साक्षात एकादश रुद्र स्वरूप हा एकादशमुखी रुद्राक्ष आहे. 12मुखी रुद्राक्ष असेल आणि तो जर तुम्ही केसामध्ये धारण केला तर त्याने द्वादश आदित्य प्रसन्न होता, तोच मनुष्य तेजस्वी होत असतो. 13मुखी रुद्राक्ष असेल तर त्याला सर्व अभिष्टाची प्राप्ती होते. 14मुखी रुद्राक्ष असेल तर तो परमशिव स्वरूप आहे. मस्तकावर धारण केल्यानंतर सर्व पापापासून मुक्ती होते. परंतु लक्षात घ्या, आज एक सूचना दिली जाते, रुद्राक्ष धारण करायचा पण तो आधी अभिमंत्रित केला पाहिजे. अभिमंत्रित न करता जर रुद्राक्ष आपण धारण केला, विना मंत्रेण युधत्ते रुद्राक्षं भुवि मानव सयाति नरकं घोरं यावद इंद्राश्चतुर्दशः. ब्राह्मणाद्वारे, तपस्व्याच्या द्वारे तो रुद्राक्ष अभिमंत्रित केला गेला पाहिजे आणि तरच तो धारण करायचा. अभिमंत्रित न करता जो मनुष्य रुद्राक्ष धारण करतो त्याला नरकामध्ये पडावं लागतं. किती वर्ष? जोपर्यंत 14 इंद्रांचं आयुष्य संपत नाही तोपर्यंत. 14 इंद्र म्हणजे ब्रह्मदेवाचा 1 दिवस. आता ब्रह्मदेवाचा 1 दिवसाचं आयुष्य सांगतो तुम्हाला. सत्ययुग, त्रेतायुग, कलयुग आणि द्वापर युग असे 4 युग आहेत. कृत, त्रेता, द्वापार, कलयुग या 4 युगाचं आयुष्य आहे 43,20,000 वर्ष. असे 43,20,000 गुणिले 1,000 जे गणित निघतं ते ब्रह्मदेवाच्या 12 तासाचं गणित आहे. तर एवढ्या वर्षापर्यंत त्या माणसाला नरकामध्ये पडावं लागतं जो
अभिमंत्रित केल्याशिवाय डायरेक्ट रुद्राक्ष धारण करतो, म्हणून ही चूक कधी करू नका. आधी अभिमंत्रित करून घ्या ब्राह्मणाकडून किंवा तपस्वी महात्म्याकडून, नंतर तो धारण करावा. पण ज्याने अभिमंत्रित करून जो रुद्राक्ष धारण केलाय त्याच्या जीवनामध्ये अनंत प्रकारची फळं प्राप्त होत असतात. रुद्राक्ष मालिनम दृष्ट्वा भूत प्रेत पिशाचकः डाकिनी शाकिनी चैव ये चाने द्रोहकारकः. जे माणसाला त्रास देणारे आहेत, भूत प्रेत पिशाच डाकिनी शाकिनी, रुद्राक्ष धारण केल्यानंतर यांची कोणतीही बाधा होत नाही. या सर्व बाधा दूर पडून जातात. ज्याच्या गळ्यात रुद्राक्ष आहे त्याच्या जवळ या सर्व अपवित्र कारक शक्ती कधी स्पर्श त्याला करू शकत नाही. यत् किंचित अभिचारादिकं च यत् तत्सर्वं दुरतो याते दृष्ट्वा शंकित विग्रहं. जे जारण मारण उच्चाटन करतात, अघोरी विद्या करतात आणि त्यांच्याद्वारे जे इतरांना त्रास देतात, तर ज्यांना त्रास द्यायचे त्याच्या गळ्यामध्ये रुद्राक्ष असेल तर या इतर लोकांनी किती त्याच्यावर मंत्र मारण्याचा प्रयत्न केला तर रुद्राक्ष असल्यामुळे त्याचा कोणताही केसाला धक्का लागत नाही, त्याला बाधा कोणत्याही प्रकारे प्राप्त होत नाही. रुद्राक्ष मालिनम दृष्ट्वा शिवो विष्णू प्रसीदती देवी गणपती सूर्य सुरश्चान्ये पार्वती. ज्याच्या गळ्यामध्ये रुद्राक्ष आहे त्याला पाहून भगवान महादेव प्रसन्न होतात, विष्णू प्रसन्न होतात, गणपती बाप्पा, सूर्य आणि साक्षात पार्वती माता सुद्धा प्रसन्न होते. हा रुद्राक्ष धारण करण्याचा महिमा आहे. गुरुभक्त वत्सल भगवान की, श्री शिव महापुराण की. शिवनामाचा महिमा आहे. शिवनामाचा अनेक प्रकारे तोंड भरून वर्णन श्री सुतजी महाराजांनी शौनकादी ऋषींना सांगितलंय. आता किती वेळ आहे? लगेच संकेत करायचा म्हणलं. तर भगवान महादेवाचा असा अलौकिक असा महिमा आहे. आणि आपण गणपती बाप्पाचं आख्यान पाहत होतो. गणपती बाप्पाला अर्थात गणेश भगवंताला मैया पार्वतीने आपल्या गुहेच्या द्वारासमोर हातामध्ये काठी घेऊन उभं केलंय. मैया स्नान करते. मैयाच्या सर्व मैत्रिणी जलक्रीडा करतायत, जलामध्ये विहार करतायत. बोले श्री गणेश भगवान की, श्री पार्वती मैया की. तिकडे काही कामानिमित्ताने शिवजी बाहेर गेले असताना इकडे द्वारावर गणपती बाप्पा उभे आहेत, गणेश भगवान उभे आहेत. आणि थोड्या वेळानंतर भगवान महादेव त्या ठिकाणी येतात. महादेवजी या. बोलिए शंकर भगवान की. भगवान महादेवाचं आगमन होतं. विना मदाज्ञां सत्पुत्रं नैवायाद मद्गृहांतरम. हे बाळ, कोण रे तू? मला आतमध्ये जाऊ ये. त्यावेळेस गणेश भगवान म्हणतात, अजिबात जाऊ देणार नाही. मी माझ्या आईची आज्ञा घेऊन या ठिकाणी उभा आहे द्वारपालाच्या रूपामध्ये. मी मातेचा सेवक आहे. सुंदर अशा बालकाला पाहून भगवान महादेव स्मित हास्य करतात. अरे